हाय हॅलो नमस्कार, मी दीपा अन्वेष चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। नवीन एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। तर एक गँग आमची सोडलेली आहे, आता ही दुसरी गँग सोडायची आहे। म्हणजे भाऊ आणि भाऊजे आत्ताच गेलेले आहेत, तर त्यांच्या पाठीमागे आता बहीण ही चाललेली आहेत। ती गेलेली आहे टू व्हीलरवरती आणि ह्यांची गँग जाणार आहे आता बसने। आणि ह्यांचंही अचानकच ठरलेलं आहे जायचं। आत्ता 3:30 वाजून गेलेल्या होत्या आणि खूपच उशीर झालता, पण ती बोलली उद्या रिझल्ट आहे तर मला जावंच लागेल। आरोहीचा उद्या रिझल्ट आहे आणि होऊन गेलेला आहे शिवचा पण अगोदरच 2 दिवस, तर उद्या तिला जावंच लागेल शाळेमध्ये। त्यासाठी मग त्यांनी अचानकच ठरवलेलं आहे जायचं। तर मग आता 4 वाजायला आलेल्या होत्या, तर खूपच गडबड केली आणि पटकन त्यांना पाठवलेलं आहे। आता रिक्षा त्यांना स्टँडवरती घेऊन जाणार आहे। आता स्टँडवरती बघू म्हणली, फोन करते मी तुला गाडी असेल तर, नाहीतर डायरेक्ट गाडीनं जाईल थांबून असं करून। तर जाताना खूपच वाटत होतं मला तर। आणि पूर्ण घर आमचं रिकामं झालेलं आहे। 2-3 दिवसाचा कालवा एकदम शांत झालेला आहे। आणि त्यानंतर मला इथं जवळचंच एक कस्टमर आलेलं आहे फेशियलसाठी, जे की आमचं रेग्युलरचंच कस्टमर आहे। त्यांना मी केलेलं फेशियल खूप आवडतं, तर त्या घरीच येऊन माझ्याकडे ह्यावेळेस त्यांनी केलेलं आहे। तर फ्रूटचं केलेलं आहे मी इथं फेशियल, आणि गुलाबजल वापरलेला आहे मसाज करताना, आणि विटॅमिन सीची कॅप्सूल वापरलेली आहे। आणि त्यांना फेशियलचा रिझल्ट खूप छान येतो, तर त्यांना रिझल्ट आल्यामुळेच त्या नेहमी करायचं झालं तर माझ्याकडेच येतात। तर त्यांनी आज वेळ काढून मला फोन करून विचारलेलं होतं की तुम्हाला वेळ असेल तर मी येते। तर मी म्हणलं या। तसं पण मला आज खूपच बोर होत होतं, करमतच नव्हतं सगळी गेल्यामुळे घरी। 2-3 दिवसाचं असंच कालवाने एकदमच शांत झालेलं आहे। त्यानंतर इथं रानातही गेलेलो आहे आम्ही, कारण दिवसपाळीची लाईट होती आणि थोडेसे कॉकही चेक करायचे होते। तर काही कॉक असे बंद असतात, तर तेही आम्ही चेक केलेलं आहे दोघांनी। ते कसे तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये मी दाखवेल, कारण की दिवसपाळीच्या लाईटमध्येच कॉक हे चेक करून होतात। कॉकमध्ये आपल्या छोटी छोटी घाण रेती जी माती असते ना पाईपमधली, ती अडकून बसते आणि त्या होलमध्ये पॅक झाल्यामुळे आपल्या झाडांना पाणीच भेटत नाही। आणि आता सध्या तर खूपच कडक उन्हाळा आहे, तर झाडांना 3-4 दिवस जर पाणी नाही भेटलं तर झाडाची अवस्था काय होईल। यासाठी सारखे असे कॉक चेक करावे लागतात आणि चालू करावे लागतात, म्हणजे झाडांना व्यवस्थित असे पाणी भेटते। त्यानंतर तिथेच आम्ही जेवण केलेलं आहे। कॉक सर्व चेक करून झालेले आहेत आणि डबा घेऊन गेलेलो होतो। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।